शेअर बाजारामध्ये घसरण होत असताना इकडे सोने चांदीच्या दरामध्ये सुद्धा काही बदल होत आहेत आणि यामध्ये चांदी आणि सोनं स्वस्त होते। गेल्या वर्षभरामध्ये खरं तर सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना तब्बल 20% रिटर्न्स मिळाले होते। सोन्याचे दर दररोज वाढत होते। सोनं लवकरच लाखाचा टप्पा पार करणार असल्याची शक्यताही व्यक्त केली जात होती। मात्र गेल्या 3 दिवसांपासून सराफ बाजारावर ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम दिसू लागलाय आणि सोन्याच्या दरामध्ये घसरण सुरू झाली आहे। 4 दिवसांपूर्वी 94,000वर असलेलं सोनं 91,000वर आलंय आणि त्यामुळे गेल्या 4 दिवसात सोन्याच्या दरामध्ये 3,000 रुपयांची घसरण पाहायला मिळते। काही तज्ञांकडून सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण पुढच्याही काळामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि त्यामुळे या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचं वातावरण आहे। मुहूर्तावर घेतलेले दागिने आता ग्राहक विक्रीसाठी परत आणतात। सराफा बाजारामध्ये सोनं खरेदी करणारे ग्राहक कमी आणि विक्री करणारे अधिक असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकदा ग्राफिक्सवर ही माहिती आपण पाहूया। सोन्याचे दर उतरू लागलेले आहेत, घसरण होतीये, सोन्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलंय। हे दर का घसरतात त्याची आपण कारणं पाहतोय। ऑस्ट्रेलियानं सुद्धा सोन्याचं उत्पादन वाढवलेलं आहे। रिसायकल सोन्याचा पुरवठा देखील वाढलाय, त्यामुळे सोन्याचे दर कमी होऊ लागलेले आहेत। केंद्रीय बँकांकडून 1045 टन सोनं खरेदी केलंय, तर 71 केंद्रीय बँका सोन्याचा साठा कमी करू शकतात।